बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र. मित्रांनो, आपण श्वास आमचा शिवसेना हा नवीन यूट्यूब चॅनल सुरू केला आहे. तुम्ही पण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला श्वास आमचा शिवसेना या चॅनलवरील सर्व नवीन अपडेट मिळतील. चला तर मित्रांनो, मग सुरू करूया. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा जीवन परिचय पाहणार आहोत. कोण संजय राऊत? तर संजय राऊत यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1961 साली रायगड जिल्ह्यातील अलिबाग या ठिकाणी झाला. संजय राऊत यांचे पूर्ण नाव संजय राजाराम राऊत असे आहे. संजय राऊत हे महाराष्ट्रातील एक प्रमुख मराठी राजकारणी, पत्रकार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार आहेत. संजय राऊत यांचे शिक्षण मुंबईतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वडाळा येथे पूर्ण झाले. त्यांनी त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात लोकप्रभा या मासिकातून केली. त्यानंतर सामना वृत्तपत्राच्या माध्यमातून ते हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जोडले गेले. संजय राऊत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सध्या राज्यसभेवर खासदार आहेत. संजय राऊत यांचा खासदारकीचा प्रवास 5 जुलै 2004 पासून सुरू झालेला आहे. 5 जुलै 2004 पासून आज तागायतपर्यंत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिल्लीत खासदार आहेत. संजय राऊत हे 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या शिवसेना संस्थापक, हिंदुहृदय सम्राट, माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील बनलेल्या बायोपिक ठाकरे या बायोपिकचे लेखक सुद्धा आहेत. संजय राऊत शिवसेनेतील 17 प्रमुख नेत्यांपैकी एक नेते आहेत. 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीसोबत शिवसेनेने आपली युती तोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने मिळून सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सत्ता स्थापन केल्यानंतर, सरकार स्थापन केल्यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या सरकारला महाविकास आघाडी असे नाव दिले. 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीपासून शिवसेना वेगळी झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात संजय राऊत यांचा खूप मोलाचा वाटा होता. संजय राऊत हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी आणि रोखठोक विधानांसाठी ओळखले जातात. संजय राऊत यांचा राज्यसभेचा कार्यकाल 2004 ते 2010 पर्यंत त्यांची पहिली टर्म होती शिवसेना पक्षाकडून. त्यानंतर 2010 ते 2016 मध्ये त्यांची दुसरी टर्म त्यांनी पूर्ण केली आणि तिसरा कार्यकाळ 2016 ते 2022 पर्यंत शिवसेना याच पक्षात केला. पण चौथ्या टर्ममध्ये 2022 पासून ते आज तागायतपर्यंत ते खासदार आहेत. 2022 ते आज तागायत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ते खासदार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.